नमस्कार मंडळी. तर आज बनवूया उन्हाळी वाळवणातील खानदेशाचा लोकप्रिय बिबडे पापड. विशेष म्हणजे हे ज्वारीचे बिबडे आहेत. तर धान्यांचे अचूक मोजमाप, घाटा शिजवणे, बिबडे थापणे, ओले बिबडे आणि वर्षभरासाठी हे पापड बनवून स्टोअर कसे करतात, अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी तुम्हाला इथं आज मिळणार आहे. त्यासाठी संपूर्ण रेसिपी बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये. व अशा छान छान रेसिपीसाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, धान्यांचं जे प्रमाण असतं ते लक्षात घ्या. इथं तांदूळ, ज्वारी आणि गहू असे हे 3 प्रकारचे धान्य आपण वापरलेले आहे. तुम्ही हे जे बघत आहात ह्या आहे तांदळाचा चीक. म्हणजेच काय तर 2 दिवस तांदूळ भिजत घालायचे आणि असे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. दुसरं जे धान्य आहे ते आहे ज्वारी. ज्वारी व्यवस्थित निवडून, कांडून आणि नंतर ती भिजत घालून मग दळून घ्यायची. जर ती तुम्हाला मिक्सरमध्ये दळता आली तर उत्तम, किंवा अशा प्रकारच्या गिरण्या उपलब्ध असतात. नंतर हा आहे गव्हाचा चीक. नेहमीप्रमाणे गहू 4 दिवस भिजत घालायचे. चौथ्या दिवशी त्यातलं पाणी आहे ते निथळून घ्यायचं आणि गहू दळून पिळून घ्यायचे आणि त्याचा चीक काढायचा. अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी मी आधी देखील अपलोड केलेली आहे. त्यामध्ये धान्य कसे दळतात, कसे वाटले जातात, सगळी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. प्रमाण पुन्हा एकदा सांगते. 3 किलो गव्हाचा चीक, 2 किलो ज्वारी आणि 2 किलो तांदूळ. अशा प्रकारे हे 7 किलो धान्य आपण दळलेले आहे. आता ज्या दिवशी आपले बिबडे असतात त्याच्या आदल्या रात्री जी तयारी करायची असते ती लक्षात घ्या. एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण आता हे प्रत्येक धान्य जे आपण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं. सुरुवातीला तांदूळाचा चीक टाकला, म्हणजेच काय तर तांदूळ वाटून घेतलेले आपण टाकले. नंतर गव्हाचा चीक टाकलेला आहे आणि बुडाशी तो घट्टसर असतो तर पाणी टाकून पुन्हा व्यवस्थित हा चीक काढून घ्यायचा. आणि यासोबतच ज्वारी. तर मंडळी, ज्वारी देखील व्यवस्थित मिक्सरमध्ये दळली जाते. पण तुमच्या मिक्सरचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अशा गिरण्या असतात की ज्यामध्ये ज्वारी, भिजलेली ज्वारी देखील दळून मिळते. आता हे तिघंही धान्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि यासोबत आपल्याला काय तयारी करायची आहे, तर तुम्हाला जर साबुदाणा बिबडे पापडमध्ये टाकायचा असला तर 1 कप साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ निवडून धुवून नंतर तो भिजत घालायचा. नेहमी आपण साबुदाणा भिजत घालतो त्याप्रमाणे. बिबडे पापड चविष्ट होण्यासाठी इथं आपण 25 ते 30 अशा पिवळसर लाल मिरच्या घेतलेल्या आहे. अर्धी वाटी धणे पावडर, अर्धी वाटी जिरे पावडर आणि 1 मोठी वाटी म्हणजे जवळपास 100 ग्रामच्या आसपास हा लसूण आहे, सोलून घेतलेला आहे. आणि अर्धी वाटी इथं आपण तीळ वापरायची, अर्धी वाटी शोप घ्यायची आणि 200 ग्राम जाड मीठ आपल्याला या बिबडे पापडासाठी लागणार आहे. घाटा आपण ज्या पातेल्यात शिजवणार आहोत त्याला मी घाटाचं पातेलं म्हणतो. त्याला अशा प्रकारे मातीचं लेपण आपल्याला करायचं आहे. यालाच आम्ही बूड घेणे असं म्हणतो. म्हणजेच काय, मातीचा असा थर याला लावतात. त्यामुळे घाटा हा भांड्याला चिपकत नाही आणि भांडं देखील खराब होत नाही. थोडं कोरडं झाल्यानंतर चूलवर आपण हे भांडं ठेवायचं, व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि नंतर यामध्ये तेल लावायचं. पुढे आपल्याला रात्रीच यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर 2.5 हंडे मी पाणी घातलेलं आहे. 2.5 हंडे म्हणजे जवळपास 30 लिटर हे पाणी आहे. म्हणजेच पाऊण भांडं लक्षात घ्यायचं. एक्स्ट्रा पाणी यासाठी टाकलेलं आहे की जर आपल्याला गरज पडली तर आपण ते पाणी सकाळी वापरू शकतो. तर सकाळ झालेली आहे आणि जे मिश्रण होतं ते आम्ही 2 भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. आणि भांड्यामध्ये तिखट म्हणजे त्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहे. यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण तयार आहे घाट्याचं. नंतर दुसरीकडे एक चूल पेटली आहे. पाणी छान उकळलेलं आहे. जे एक्स्ट्रा पाणी होतं ते एका मोठ्या बादलीत आम्ही काढून घेतलं. म्हणजे ते नंतर आपण वापरू शकतो जेव्हा घाटा घट्ट होतो तेव्हा. आता यामध्ये मिश्रण ओतायचं आहे, पण त्याआधी 1 ग्लास भरून थंड पाणी यामध्ये घालायचं. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर आपण कमी केलेलं आहे. चूलची लाकडं देखील मागे केलेली आहे, म्हणजे जाळ कमी करायचा. नंतर लसणाची पेस्ट टाकायची. बघा, लसणाची पेस्ट घालून झाली. नंतर साबुदाणा आपण जो भिजत घातलेला आहे तो देखील याच गरम पाण्यात घालून घ्यायचा आणि नंतर आपल्याला मिश्रण टाकायचं आहे. तर अशा प्रकारे भांडं आपल्याला उचलता येईल यासाठी आम्ही 2 भांड्यामध्ये मिश्रण ओतून घेतलं होतं. तर पहिल्या भांड्याचं मिश्रण आम्ही टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या भांड्यामध्ये जे मिश्रण होतं ते देखील टाकलेलं आहे. हळूहळू घाटा घट्ट होत जातो, म्हणजे हे जे धान्य आहे ते फुलत जातं. आणि जेव्हा आपण हे संपूर्ण मिश्रण टाकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की हे घट्ट झालेलं आहे. तेव्हा गरज पडत असेल तर आपण यामध्ये एक्स्ट्रा जे पाणी काढलेलं असतं ते टाकत जायचं. एका व्यक्तीने हे मिक्स करत राहावं सतत, म्हणजे यामध्ये गाठी व्हायला नको याची देखील काळजी घ्यायची असते. दुसऱ्या व्यक्तीने गरम पाणी टाकत राहावं, चुलीला जाळ लावायचा. असं करत हा घाटा शिजवावा लागतो. तर मंडळी, भांड्याच्या लेवलनुसार आपण धान्य घेतलेली असतात, पाणी वापरलेलं असतं, पण धान्य हे फुलत जातं.
त्यामुळे जी भांड्याची लेवल असते ती वरपर्यंत येते, कारण आपण मध्ये मध्ये गरम पाणी टाकत असतो. तर त्यावेळेस आपण जो एक्स्ट्राचा घाटा असतो भांड्याच्या लेवलच्या वर आलेला, तो एखाद्या भांड्यात काढावा आणि तो वेगळा गॅसवर किंवा चुलीवर शिजवून घ्यावा. आता जेव्हा बुडबुडे यायला सुरुवात होते तेव्हा आपण घातलेली आहे यामध्ये शोप आणि तीळ. तर तीळ आणि शोप व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि अशा प्रकारे जे बुडबुडे येत आहे ते 3 ते 4 वेळा यायला पाहिजे, तेव्हा घाटा हा व्यवस्थित शिजलेला असतो असं समजावं. तर अशा प्रकारे दोन्ही भांड्यांमध्ये घाटा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला समजत नसेल की घाटा शिजलेला आहे की नाही, तेव्हा काय करायचं, असे बुडबुडे तर येतातच, 3 ते 4 वेळा बुडबुडे आल्यानंतर चूल बंद करायची किंवा हात ओला करून या घाट्यावर असं थापून पाहायचा. हाताला चिपकला म्हणजे घाटा अजून कच्चा आहे आणि हाताला जर चिपकला नाही तर घाटा हा शिजलेला असतो असं समजावं. आता बिबडे थापायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात घाटा काढलेला आहे. सोबतच एका ताटावर एक कापड ओला करून त्यावर घाटा अशा प्रकारे थापून घ्यायचा. म्हणजे याचा बिबडे पापड आपण बनवत आहोत तर अगदी एक समान हा थापायचा असतो. हात ओला करत करत अगदी एकसारखा पापड आला पाहिजे या प्रकारे थापायचा. जास्त पातळ याला थापू नये, थोडा जाडसर ठेवावा म्हणजे वाळल्यानंतर हा पापड अजून पातळ होतो. तर अशा प्रकारे हे बिबडे पापड थापले जातात आणि वाळवताना अशा प्रकारे तो कापड अलगद काढून हे आपल्याला एका मोठ्या धोतरावर किंवा साडीवर अशा प्रकारे टाकत जायचे असतात. आणि संपूर्ण बिबडे टाकून झाल्यावर व्यवस्थित सुकवायचे असतात. 3 ते 4 तास झाल्यानंतर एक साईड व्यवस्थित सुकल्यावर त्याला आपण पलटी करून घ्यायचं आणि जसे हे संपूर्ण वाळून होतात तेव्हा पाणी टाकून घ्यायचं आणि हे बिबडे पापड काढून घ्यायचे. तर पाणी टाकल्यावर थोडं व्यवस्थित भिजू द्यायचं आणि मग काढायला सुरुवात करायची. तर मंडळी, व्यवस्थित हे पापड आता भिजलेले आहेत आणि काढताना तुम्ही बघू शकता किती परफेक्ट हा पापड निघालेला आहे, म्हणजेच बिबडं. अशा प्रकारे ओलं बिबडं खायला इतकं चविष्ट लागतं, म्हणजे चव ही अगदी जिभेवरच राहते, इतकं अप्रतिम हे चवीला असतं. जशी बनवायला खूप मेहनत आहे तशी चवीलाही खूप हे चविष्ट असतात. म्हणून दरवर्षी आम्ही हे भरपूर प्रमाणात बनवतो आणि वर्षभर याचा आस्वाद घेतो. तर मंडळी, अगदी संपूर्ण सविस्तर रेसिपी मी इथं तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही खानदेशातील आहात तर हे मला वेगळं सांगावं लागणार नाही की बिबडे पापड किती चविष्ट असतात. तर अशा या चविष्ट बिबडे पापडसाठी लाईक बनतो मंडळी. लाईक करा व कॉमेंट्समध्ये जय खानदेश नक्की टाका. तर अशा प्रकारे हे बिबडे पापड आपण सुकवून घेतलेले आहे. व्यवस्थित कडकडीत उन्हात सुकवायचे. बांधताना अशा प्रकारे हे कापडाने किंवा दोरीने बांधून आपण स्टोअर करायचे. आणि जसे ओले बिबडे चविष्ट असतात त्याप्रमाणे भाजून वर्षभर या बिबड्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. तर मंडळी, नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही गोष्टी समजत नसतील तर कॉमेंट्समध्ये मला नक्की विचारा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच अशाच आपल्या छान छान खानदेशी रेसिपी सोबतच इतर परफेक्ट रेसिपी नेहमी पाहायच्या आहेत तर RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट व विशेष म्हणजे खानदेशी रेसिपीसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.